खरातच्या ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंच्या अपघाती मृत्यू प्रकरणात आता राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया येत आहेत त्या देखील आपण पाहूयात। आपण पाहतोय शेळकेंच्या गाडीचं ब्रेक फेल झालं होतं का असा प्रश्न मिटकरींनी उपस्थित केलाय। खरात प्रकरण दडपण्याचा दाबण्याचा देखील प्रयत्न आहे असं मिटकरी म्हणालेत। शिवाय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देखील अनेक शंका उपस्थित केलेल्या आहेत। 2 दिवसांपूर्वी जितेंद्र शेळके यांची चौकशी झाली होती। ईडीची एसआयटीची चौकशी आता सध्या या प्रकरणावर लागलेली असताना 2च दिवसात या व्यक्तीचा मृत्यू होणं, मला असं वाटते आता इथं प्रश्न उभं राहतं, हा घातपात आहे की खरंच अपघात आहे। तुम्ही काहीकांच्या मनात नक्कीच येत असेल की हा अपघात आहे, कारण समृद्धी महामार्गावर कंटेनर उभा दिसतो आणि तिथे एक गाडी धडकलेली आहे। त्या गाडीचे ब्रेक फेल केले गेले होते का आणि कोणाला तरी हे अशोक खरात प्रकरण हे दडपवायचं आहे का? कारण हे जितकं वरवर सोपं दिसतंय प्रकरण, आता या मृत्यूमुळे ते तितकं सोपं राहिलेलं नाही। इन्व्हेस्टिगेशन चालू असतानाच हा ऍक्सिडेंट होणं हे खरं तर शंका निर्माण करणारं आहे। त्यामुळे ऍक्सिडेंट कसा झाला, काय झालं याचा थोडासा तपास होणं त्या ठिकाणी महत्वाचं आहे। आणि शेळकेकडे असणाऱ्या माहितीचं काय, त्यांच्याकडे ज्या काही गोष्टी माहिती होत्या, त्यांच्याकडे काही रेकॉर्ड होते, त्यांच्याकडे आर्थिक व्यवहाराबद्दलची जी माहिती होती त्याच्याबद्दल काय केलं याच्यावर कुठेतरी निवेदन हे सरकारकडनं लवकरात लवकर लोकांना देणं महत्वाचं आहे। त्यामुळे खरात शेळके या प्रकरणाकडनं दादांच्या विषयामध्ये सुद्धा तपास होणं तितकंच महत्वाचं आहे।